मुंबई आता जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय। मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे। शहर आणि उपनगरामध्ये अनिर्बंध असे फटाके फोडले जात आहेत आणि त्यामुळे प्रदूषणामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। बीकेसी मध्ये हवेची गुणवत्ता निर्देशांक 334 एवढा नोंदवला गेलाय, तर संपूर्ण शहरातल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 187 एवढा नोंदवण्यात आलाय। त्यामुळे मुंबई हे जगातलं आता दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे। सोमवारी सकाळी अभ्यंग स्नानाचा उत्साह साजरा करताना मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले आणि त्याने आधीच खराब झालेली हवा आता आणखी प्रदूषित झाली आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मुंबई आणि उपनगरात नागरिक मोठ्या आनंदात आणि उत्साहात दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे प्रदूषणाने मात्र धोकादायक पातळी गाठली आहे। जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी बघितल्यानंतर पुन्हा एकदा हे समजतंय की मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। आता कालचीच आकडेवारी आपण बघूयात। बीकेसीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकावरती पोहोचलेला आहे, तर संपूर्ण शहराचा AQI जवळपास 200च्या पार गेल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबई हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनलेलं आहे आणि नागरिकांना आता स्वतःची काळजी जास्तीत जास्त करावी लागणार आहे। मास्क जास्तीत जास्त वापरण्याचं आवाहन सध्या मुंबई महानगरपालिकेकडनं केलं जात आहे। मुंबई महानगरपालिका काय नक्की उपाययोजना करणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।